हॅलो एव्हरीवन. आजच्या सेशनमध्ये आपण वेगवेगळ्या कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज बघणार आहोत. हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, क्लस्टर कम्प्युटिंग, ग्रिड कम्प्युटिंग. ह्या सर्व टेक्नॉलॉजीज म्हणजे नेमकं काय, त्याचं वर्किंग कशा पद्धतीने होतं, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत, त्याचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत आणि त्यांचे ॲप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंगची आवश्यकता का होती किंवा कसा त्याचा शोध लागला. तर बघा, सध्याच्या काळामध्ये नेटवर्किंग असेल किंवा कम्प्युटरवरती काम असेल, डिजिटल मीडिया असेल, डिजिटल डेटा असेल, डिजिटल ट्रान्झॅक्शन्स असतील, खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. म्हणजे जवळजवळ प्रत्येकच व्यक्ती हे सर्वजण वापरतात. मग अशा वेळेस चांगला परफॉर्मन्स आपल्याला त्या ॲप्लिकेशन कडून मिळणं हे खूप गरजेचं असतं. मग ह्याच्या मागं बेसिक कन्सेप्ट होती पॅरलल कम्प्युटिंग. दोन प्रकारच्या कम्प्युटिंग आहेत, सिरियल कम्प्युटिंग आणि पॅरलल कम्प्युटिंग. सिरियल कम्प्युटिंग मध्ये काय असायचं, एक टास्क असेल ते सरळ मार्गाने वन बाय वन ते एक्झिक्यूट केलं जायचं. आणि पॅरलल कम्प्युटिंग मध्ये काय असतं की एक टास्क आहे, ते वेगवेगळ्या छोट्या छोट्या मॉड्यूल्स मध्ये कन्व्हर्ट केलं जातं आणि वेगवेगळ्या प्रोसेसर्सना ते काम करायला दिलं जातं आणि मग ॲट अ टाइम पुन्हा ते फायनल झाल्यानंतर एकत्र केलं जातं. आणि सिरियल कम्प्युटिंग मध्ये काय, एकच प्रोसेसर तुमचं काम करणार आहे. पण ही पॅरलल कम्प्युटिंगची जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये सुद्धा परफॉर्मन्स हवा तेवढा नव्हता. त्याच्यामुळं HPC ची गरज आली. कारण की सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे कम्प्युटर्स असेल, लॅपटॉप्स असतील, हे सर्व गोष्टी आपण का वापरतो, तर आपला वेळ वाचावा, आपली एनर्जी वाचावी आणि जे काही कॅल्क्युलेशन्स आहेत, कम्प्युटेशनल गोष्टी आहेत, त्या सर्व इझी व्हाव्यात, क्विक व्हाव्यात, फास्ट व्हाव्यात, म्हणून आपण हे सर्व वापरतो. मग जशा प्रमाणात ग्राहकांची जी गरज आहे ती वाढत गेली, तसं तसं परफॉर्मन्स चांगला असण्याची गरज ही वाढू लागली. परफॉर्मन्स चांगला नसेल तर लोक ती ॲप्लिकेशन, ते सॉफ्टवेअर किंवा ती टेक्नॉलॉजी वापरायला प्रेफरन्स देत नाहीत. त्याच्यामुळे HPC चा उगम झाला. आता ह्या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ज्याच्यावरून आपल्याला समजेल. पहिलं म्हणजे केस 1, एक ऑटोमेटिव्ह इंजिनियर आहे आणि त्याला एक कार बनवायची आहे ज्याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल हे कमी लागलं पाहिजे. आता पूर्वीच्या काळी जर तुम्ही बघितलं तर एखादी कार डिझाईन करायला अनेक वर्ष लागायची. मग त्याला ती काही महिन्यातच कंप्लीट करायची आहे. म्हणजेच काय, त्याला त्याचा परफॉर्मन्स इन्क्रीज करायचा आहे. तर अशा वेळेस तो HPC टेक्नॉलॉजी वापरू शकतो. किंवा वेगवेगळ्या प्रोटोटाइप्स बिल्ड करून त्याच्यावरती खर्च करून पाहिजे तसं आउटपुट मिळणार नाही. पण हेच जर कम्प्युटर सिम्युलेशन्स वापरले तर त्या ठिकाणी त्याचा वेळ वाचणार आहे, त्याचे पैसे वाचणार आहेत. त्याच्यामुळे तो पण हाय परफॉर्मन्स टेक्नॉलॉजीला प्राधान्य देणार आहे. केस 2 काय सांगते बघा. सपोज एखादी व्यक्ती हवामान खात्यामध्ये कामाला आहे आणि त्या हवामान खात्यामध्ये त्यांना इमर्जन्सी एखादं आउटपुट प्रेडिक्ट करायचं आहे. उदाहरणार्थ आज पाऊस पडेल की नाही, आज वादळ येईल की नाही, हे इमिजिएट करायचं आहे. मग अशा वेळेस टाईट डेडलाईन असणार आहे. म्हणजे की तुम्हाला विदिन 2 अवर्स सांगायचं आहे की आज 2 तासानंतर वादळ येणार आहे की नाही. मग अशा वेळेस तेवढा हाय परफॉर्मन्स देणारा सर्व्हर तुमच्याकडे असला पाहिजे, हाय परफॉर्मन्स टेक्नॉलॉजी तुमच्याकडे असली पाहिजे की जी तुम्हाला त्याचं प्रॉपर उत्तर देणार आहे. आणि तिसरी केस अशी आहे की सर्वांना माहिती आहे, तुम्ही सर्वजण सुद्धा वापरता, की Amazon वरून आपण शॉपिंग करतो. आता Amazon, फ्लिपकार्ट यासारख्या वेबसाईट्सला एका वेळेस अनेक हिट्स जातात. हिट्स म्हणजे काय, एका वेळेस अनेक युजर्स पर्टिक्युलर वेबसाईट बघत असतात, पर्टिक्युलर प्रोडक्ट बघत असतात. उदाहरणार्थ त्यातल्या एका सर्व्हरला 1000 हिट्स पर सेकंद जात असतील, तर ज्या वेब सर्व्हरवरती ते प्रोडक्ट ठेवलेलं आहे, ज्या डेटाबेसमध्ये ते प्रोडक्ट ठेवलेलं आहे, त्याची कॅपॅसिटी तेवढी पाहिजे की ॲट अ टाइम म्हणजे एका सेकंदाला 1000 ट्रान्झॅक्शन्स त्यांनी हँडल केले पाहिजेत. पूर्वीच्या काळी हे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स कमी होते. पण जसं जसं परफॉर्मन्स आपण वाढवत जाणार आहोत त्या पद्धतीने तुमचा
तो ट्रान्झॅक्शन पर सेकंदचा रेट सुद्धा वाढत जाणार आहे. त्याच्यामुळे अशा आता इथं आपण साधारण 3 केसेस बघितल्या, पण अशा वेगवेगळ्या केसेससाठी आपल्याला परफॉर्मन्स इन्क्रीज करण्याची गरज आहे. समोर काही फील्ड्स दिलेत ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स इन्क्रीजिंगची गरज आहे. जसं मगाशी सांगितलं तसं क्लायमेट मॉडेलिंग आहे, डेटा ॲनालिसिस, वेगवेगळ्या पद्धतीचा डेटा ॲनालाइज करायचा असेल, उदाहरणार्थ स्टॉक मार्केट, ट्रेडिंग, शेअर मार्केटिंग, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला इमिजिएट परफॉर्मन्स हवा असतो, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ह्या हाय एंड टेक्नॉलॉजीज वापराव्या लागतील. प्रोटीन फोल्डिंग असेल, एनर्जी रिसर्च असेल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ड्रग डिस्कवरी. इथं ड्रग म्हणजे काय, औषधं आपली. औषधांमध्ये सुद्धा तुम्हाला काही इन्व्हेन्शन करायचं आहे, काही संशोधन करायचं आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला एव्हर इन्क्रीजिंग परफॉर्मन्सची गरज असते. इथं काहीच फील्ड दिली आहेत. जवळजवळ जर तसं पाहिलं तर आज प्रत्येक क्षेत्रामध्ये एव्हर इन्क्रीजिंग परफॉर्मन्सची आवश्यकता आहे. मग आज जे आपण 3 टेक्नॉलॉजीज बघणार आहोत त्यातली पहिली टेक्नॉलॉजी आहे हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग, HPC. हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग. बघा त्याच्यातलं पहिलं लेटर घेऊन काय तयार केलेलं आहे, HPC. What is HPC? It is the ability to process data and perform complex calculation at high speeds. तर बघा की खूप मोठ्या प्रमाणात तुमचा डेटा आहे, तर तो प्रोसेस करण्यासाठी HPC वापरले जातात. खूप कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन्स असतील, खूप हाय स्पीडमध्ये तुम्हाला ते परफॉर्म करायचे असतील, तर त्यासाठी हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी वापरली जाते. याचं सर्वात बेस्ट उदाहरण आहे सुपर कम्प्युटर. HPCचं बेस्ट उदाहरण काय आहे, सुपर कम्प्युटर. सुपर कम्प्युटर म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कम्प्यूट नोड्स असतात जे की एकमेकांबरोबर काम करतात आणि एक पर्टिक्युलर टास्क कंप्लीट करतात. आता ह्याचा नेमका अर्थ काय, तर कम्प्युटरचे पण अनेक प्रकार असतात. साधा कम्प्युटर ज्याला आपण पर्सनल कम्प्युटर म्हणतो, लॅपटॉप म्हणतो. दुसरे असतात मेन फ्रेम कम्प्युटर्स असतात, सुपर कम्प्युटर्स असतात. सुपर कम्प्युटर म्हणजे जगातला सर्वात मोठा कम्प्युटर किंवा सर्वात फास्टेस्ट कम्प्युटर, सर्व टेक्नॉलॉजीजनी युजफुल असा कम्प्युटर. मोठमोठ्या रिसर्च ऑर्गनायझेशन्स असतील, मोठमोठे डेटा सेंटर्स असतील, मोठमोठे ऑर्गनायझेशन्स असतील, त्या ठिकाणी हे सुपर कम्प्युटर्स वापरले जातात. म्हणजे सुपर कम्प्युटर म्हणजे काय, तर त्याच्या आतमध्ये काय असतात, कम्प्यूट नोड्स. कम्प्यूट नोड म्हणजे काय, सर्व्हर्स. एका सर्व्हरवरती किंवा एका प्रोसेसरवर यांचं काम चालत नाही, तर अनेक कम्प्युटर्स ॲट अ टाइम काय करतात, वर्क करतात. अनेक सर्व्हर्स ॲट अ टाइम काम करतात. जसं मगाशी सांगितलं की एक टास्क आहे ते एकटा सर्व्हर करणार नाही, तर एक मेन सर्व्हर असेल आणि मग तो सर्व्हर ते टास्क डिव्हाइड करेल वेगवेगळ्या छोट्या छोट्या टास्कमध्ये, वेगवेगळ्या सर्व्हर्सना ते पाठवलं जाईल, त्या ठिकाणी कॉम्प्युटेशन्स होतील आणि मग पुन्हा फायनली ते आउटपुट एकत्र करून आपल्याला फायनल आउटपुट दिसणार आहे. आणि ह्या सर्व गोष्टी ह्या सेकंदांमध्ये होतात. कम्प्युटरच्या गोष्टी ह्या खूप फास्ट असतात. आपण इन्स्ट्रक्शन्स देण्याचा अवकाश आहे की तुमचं कॅल्क्युलेशन, तुमचं आउटपुट तयार झालेलं असतं. मग ह्याचं उदाहरण द्यायचं झालं तर अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे सुपर कम्प्युटर्स आहेत. समोर जे तुम्हाला उदाहरण दिसतंय ते आहे IBM ब्ल्यू जेन P सुपर कम्प्युटर. आता बघा त्या ठिकाणी तुम्हाला असे लाईनीमध्ये वेगवेगळे सर्व्हर्स ठेवलेले दिसत आहेत. असे अनेक रोज मध्ये ते ठेवलेले असतात. इंट्रापीड असं त्याचं नाव आहे आणि अर्गॉन नॅशनल लॅबोरेटरीमध्ये हा कम्प्युटर त्यांनी ठेवलेला आहे. याच्यामध्ये 1,64,000 प्रोसेसर्स काम करतात. एका कम्प्युटरमध्ये किती प्रोसेसेस आहेत, 1,64,000. आपण जो नॉर्मल वापरतो आपल्या घरी असलेला कम्प्युटर, लॅपटॉप, त्याच्यात एकच प्रोसेसर असतो. बघा, एक कुठं आणि 1,64,000 कुठं. तर याच्यामध्ये मग त्याच्यामुळं परफॉर्मन्सचा फरक पडतो, स्पीडचा फरक पडतो, डेटा स्टोरेजचा फरक पडतो, या सगळ्याचा फरक पडतो. आणि हे सगळं एका रूममध्ये ठेवलेलं असतं जी की एअर कंडिशनिंग असते. इथे त्यांनी दिलेलं आहे जवळजवळ 40 रॅक्स मध्ये हे जे प्रोसेसर्स आहेत ते काय केलेले आहेत,
मेंटेन केलेले आहेत आणि हे सगळं हाय स्पीड नेटवर्कनी कनेक्ट असतात. ऑल दीज सर्व्हर्स आर कनेक्टेड विथ द नेटवर्क. मग HPC मध्ये नेमकं काय काय इन्क्लूड होतं? तर हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग हे सर्वात फास्ट कम्प्युटिंग आहे. जसं मगाशी सांगितलं तसं की त्याच्यामध्ये पॅरलली काम चालतं, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये CPU असतात, GPU असतात, मोठ्या प्रमाणामध्ये नेटवर्किंग त्याच्यामध्ये असतं, 2 कम्प्युट एलिमेंट्स मध्ये नेटवर्किंग केलेलं असतं, हार्डवेअर्स असतात. हार्डवेअर मध्ये मग त्याच्यामध्ये वेगवेगळे कम्प्युटर आर्किटेक्चर्स वापरलेले असतात, वेगवेगळे नेटवर्क कनेक्शन्स वापरले असतात. उदाहरणार्थ कम्प्युटर आर्किटेक्चर्स मग व्हेक्टर कम्प्युटर्स असतील, डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स असतील, क्लस्टर्स असतील, ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन करून हे बनवलेलं असतात. किंवा नेटवर्क कनेक्शन मध्ये इथरनेट असेल, प्रोप्रायटरी असेल, InfiniBand असेल, याचा वापर करून नेटवर्किंग केलं जातं. वेगवेगळे प्रोग्रामिंग मॉडेल्स ह्याच्यामध्ये वापरले जातात. शेअर्ड मेमरी असेल, मेसेज पासिंग इंटरफेस असेल, तसंच ओपन सोर्स, कमर्शियल यापैकी कोणतंही ऍप्लिकेशन वापरलेलं असू शकतं. ठीक आहे. इट डिपेंड्स ऑन द रिक्वायरमेंट. एखाद्या गोष्टीची रिक्वायरमेंट काय आहे, त्या रिक्वायरमेंट वरून ठरणार आहे की HPC म्हणजे नेमकं काय इन्क्लूड होतं आणि काय काय इन्क्लूड होत नाही. तिचं नेमकं वर्किंग कशा पद्धतीने होतं? तर समोर तुम्हाला डायग्राम दिसत असेल. HPC मध्ये 3 कंपोनंट्स येतात, कम्प्यूट, नेटवर्क आणि स्टोरेज. समोर दिसेल तुम्हाला एक युजर किंवा शेड्यूलर दाखवलेला आहे. कम्प्यूट क्लस्टर म्हणजे हे काय केलेलं आहे, अनेक सर्व्हर्स, अनेक जे कम्प्यूट नोड्स आहेत ते अरेंज केलेले आहेत. आणि फायनली डेटा स्टोरेज आहे. मग 3 मेन कंपोनंट्स कोणते, कम्प्यूट, नेटवर्क आणि स्टोरेज. कम्प्यूट म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला हे दिसत आहेत हे सर्व्हर्स म्हणजे कम्प्यूट, हे डेटा स्टोरेज, आणि ह्या ज्या लाईन्स दिसत आहेत त्या म्हणजेच काय, नेटवर्क. हे सगळं म्हणजे युजर, कम्प्यूट नोड्स आणि डेटा स्टोरेज हे सगळं एकमेकांना नेटवर्क थ्रू जोडलेलं असतं. मग ते वायर्ड नेटवर्क असेल किंवा वायरलेस नेटवर्क असेल, म्हणजे वॅन असेल, लॅन असेल किंवा वायफाय असेल, कशानेही ते जोडलेलं असतं. मग हाय परफॉर्मन्स कम्प्युटर आर्किटेक्चर्स काय करतात, त्याच्यातले जे कम्प्यूट सर्व्हर्स असतात ते सगळे एकत्र कनेक्ट केलेले असतात आणि त्याला सगळ्याला क्लस्टर असं म्हटलं जातं. म्हणजे हे जे कम्प्यूट नोड्स आहेत हे एकमेकांना जोडलेले आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहोत, क्लस्टर. आणि मग ह्या क्लस्टर्स वरती काय केलं जातं, तर वेगवेगळे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स, वेगवेगळे अल्गोरिदम्स हे ॲट अ टाइम सायमल्टेनियसली काय केले जातात, रन केले जातात आणि एखादा कम्प्युटेशनल प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जातो. क्लस्टर अगेन कनेक्टेड विथ द डेटा स्टोरेज. नेटवर्क थ्रू हे क्लस्टर डेटा स्टोरेजला अटॅच केलेलं असतं. मग डेटा रिसीव्ह करणं किंवा डेटा सेंड करणं, ऍक्सेस करणं, या सगळ्या गोष्टी ह्या नेटवर्क थ्रू केल्या जातात. आणि ह्या तिन्ही जे कंपोनंट्स आहेत, कम्प्यूट, नेटवर्क आणि स्टोरेज, हे एकमेकांबरोबर कम्प्लिटली काम करतात, व्यवस्थित काम करतात, एकत्रपणे काम करतात. त्याच्यामुळे HPCचं जे वर्किंग आहे ते स्मूथली होतं. मग HPC आपण नेमकं कुठं वापरतो, तर अनेक क्षेत्र आहेत ज्याच्यामध्ये हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग वापरलं जातं. उदाहरणार्थ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एखादा रोबोट असेल, अलेक्सा सारखा एखादं मशीन असेल, तर त्याच्यामध्ये हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग वापरलं जातं. मगाशी पाहिलं तसं क्लायमेट मॉडेलिंग मध्ये हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग वापरलं जातं. तसंच ऑटोमेटिव्ह इंजिनिअरिंग आहे. समोर जर तुम्ही बघितलं तर अनेक फील्ड्स आहेत. न्यूक्लिअर फिजिक्स आहे, फिजिक्स ओशियानोग्राफी आहे, क्वांटम फिजिक्स आहे. अशा अनेक गोष्टींमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कॅल्क्युलेशन्सची गरज पडते. आणि हे हाय कम्प्युटेशनल कॅल्क्युलेशन्स किंवा हे खूप बारीक बारीक अवघड आणि कॉम्प्लेक्स असे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी या प्रत्येक क्षेत्रामध्ये HPC वापरला जातो आणि त्याचा फायदा देखील होतो. याच्या व्यतिरिक्त अनेक बिझनेसेस मध्ये सुद्धा HPC वापरला जातो. डेटा वेअरहाऊसेस असतील, ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग असतील, त्या ठिकाणी सुद्धा हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज वापरल्या जातात. जसं मगाशी उदाहरण दिलं तसं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांचा डेटाबेस हा फार मोठा असतो. यांचे ट्रान्झॅक्शन्स हे फार मोठ्या प्रमाणामध्ये होतात ॲज कम्पेअर्ड टू द अदर बिझनेसेस.
मग ह्याच्यामध्ये त्याचं प्रॉपर सॉर्टिंग करण्यासाठी प्रॉपर त्याचं काय म्हणतो आपण अनालिसिस करण्यासाठी आपण HPC वापरू शकतो. मग आजकाल जिथं जिथं तुम्हाला कॉम्प्लेक्स कम्प्युटेशनची गरज आहे, हाय स्पीडची गरज आहे, करेक्ट आणि ॲक्युरेट आणि फास्टली तुम्हाला आउटपुट हवं असेल, अशा सर्व ठिकाणी तुम्ही हाय प्रोसेसिंग कम्प्युटर वापरू शकता. त्यानंतर सेकंड टेक्नॉलॉजी आहे क्लस्टर. क्लस्टर म्हणजे नेमकं काय बघा, डेफिनेशन काय सांगते. A computer cluster is a group of loosely or tightly coupled computers that work together closely so that in many respects it can be viewed as though it were a single computer. अनेक कम्प्युटर्स हे एकमेकांना कनेक्ट केलेले असतात. जसं की समोर उदाहरण दिसतंय, हेड नोड आणि त्याला 4 कम्प्युटर्स जोडलेले आहेत. मग हे जे कम्प्युटर्स आहेत ते लूजली कनेक्ट केलेले असतात किंवा टाईटली कनेक्ट केलेले असतात आणि ते एकमेकांबरोबर अशा पद्धतीने काम करतात की समोरून बघताना आपल्याला वाटतं की हा एकच कम्प्युटर आहे, पण त्याच्या मागे अनेक कम्प्युटर्स सिमलेसली काम करत असतात. हे सगळं काही लॅन थ्रू, फास्ट लॅन थ्रू कनेक्ट केलेलं असतं. त्याचा स्पीड हा पण खूप चांगला असतो, रिलायबिलिटी चांगली असते. जसं की बघा, एक सिंगल कम्प्युटर आपल्याला जे आउटपुट देणार आहे त्याच्या कितीतरी पटीत फास्ट मध्ये आउटपुट आपल्याला अनेक कम्प्युटर्स वरती काम केल्यानंतर आपल्याला फास्टली ते मिळणार आहे. शिवाय हे कॉस्ट इफेक्टिव्ह असणार आहे. पैशांचा विचार केला तर सिंगल कम्प्युटर पेक्षा हे जे क्लस्टर्स असतात, क्लस्टर म्हणजे काय, अनेक कम्प्युटर एकमेकांना जोडलेत, तर त्याचा स्पीड, त्याची रिलायबिलिटी ही चांगली असते. आणि हे सर्व मॅनेज करण्यासाठी एक मिडलवेअर वापरलं जातं. मिडलवेअरचा यूज करून क्लस्टर्स एकमेकांबरोबर कनेक्ट राहतात. मग ह्याचं वर्किंग कसं होतं, तर क्लस्टर कम्प्युटिंग मधला जो प्रत्येक कम्प्युटर असतो त्याला नोड म्हटलं जातं. आता आपण अनेक ठिकाणी कम्प्युट शब्द ऐकलाय किंवा नोड शब्द ऐकलाय. तर नोड म्हणजे काय, कम्प्युटर, प्रोसेसर, एक सिंगल प्रोसेसर, एक सिंगल कम्प्युटर. मग ह्या क्लस्टर मध्ये प्रत्येक अनेक असे नोड असणार आहेत. ह्या प्रत्येक नोडला स्वतःची अशी ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे, स्वतःची प्रायव्हेट मेमरी असणार आहे आणि स्वतःची फाईल सिस्टीम असणार आहे. म्हणजे जेवढे काही त्या क्लस्टर मध्ये कम्प्युटर्स ऍड असतील त्यांना स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे, स्वतःची प्रायव्हेट मेमरी असणार आहे आणि स्वतःची फाईल सिस्टीम असणार आहे. आणि मग जे प्रोसेसर्स आहेत ते एका नोड वरती डायरेक्टली ऍक्सेस करणार नाहीत. म्हणजे एका कम्प्युटरचा प्रोसेसर हा दुसऱ्या नोड बरोबर डायरेक्टली ऍक्सेस करू शकत नाही त्याची मेमरी. तर त्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम्स आणि सॉफ्टवेअर्स तुम्हाला रन करावे लागतात. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे किंवा त्या प्रोसेसचं नाव आहे मेसेज पासिंग. मेसेज पासिंग ही टेक्नॉलॉजी वापरून क्लस्टर मध्ये कनेक्ट असलेले दोन कंपोनंट्स, दोन कम्प्युटर्स एकमेकांबरोबर कम्युनिकेट करतात आणि डेटा एक्सचेंज करतात किंवा एक कोड एक्झिक्यूट करतात. म्हणजेच काय, क्लस्टर मध्ये अनेक कम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले आहेत, पण ह्या कम्प्युटर्सला एकमेकांबरोबर कनेक्ट व्हायचं असेल तर त्यासाठी मेसेज पासिंग ही टेक्नॉलॉजी वापरावी लागते. आणि मेसेज पासिंग वापरूनच एका कम्प्युटरवरची मेमरी हा दुसरा कम्प्युटर काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. एका कम्प्युटरवरचा डेटा दुसरा कम्प्युटर ऍक्सेस करू शकतो. मग ह्या क्लस्टरची आवश्यकता का होती, जसं मगाशी बघितलं तसं की आजकालच्या जगामध्ये आपल्याला कम्प्युटिंग पॉवर फास्ट असणं गरजेचं आहे, खूप असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे क्लस्टर्स टेक्नॉलॉजी ही अस्तित्वात आली. त्याच्यामध्ये रिलायबिलिटी हवी होती, तसंच लो कॉस्ट मध्ये आपल्याला कमर्शियल ऑफ शेल्फ कम्प्युटर्स हवे होते. त्याच्यामुळे ही क्लस्टर टेक्नॉलॉजी, क्लस्टर आर्किटेक्चर अस्तित्वात आले. जसं याच्या आधी आपण पाहिलं की हाय प्रोसेसिंग कम्प्युटिंग मध्ये आपण सुपर कम्प्युटर वापरत होतो. पण जर आपल्याला सुपर कम्प्युटर्स तयार करायचे असेल तर त्याला जागा खूप लागते आणि तसंच पैसे देखील खूप लागतात.
कारण की तो खूप हाय एंड टेक्नॉलॉजी आहे. पण कमी बजेटमध्ये आपल्याला त्या पद्धतीची फंक्शनॅलिटी हवी असेल तर आपण त्या ठिकाणी क्लस्टर टेक्नॉलॉजीचा यूज करू शकतो. क्लस्टर टेक्नॉलॉजीमुळे आपल्या जे ॲप्लिकेशन्स आहेत त्याचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होऊ शकतो. तसंच सिंगल कम्प्युटरपेक्षा त्याची प्रोसेसिंग ही नेहमीच चांगली असते. तसंच क्लस्टर्स हे कॉस्ट इफेक्टिव्ह आहेत आणि बिग डेटा हँडल करण्यासाठी, बिग डेटावरती कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करण्यासाठी, कम्प्युटेशन्स परफॉर्म करण्यासाठी आपण क्लस्टर्स वापरू शकतो. समोर डायग्राम दिलेली आहे, त्याच्या थ्रू आपल्या लक्षात येईल की ह्याचं वर्किंग कसं होतं. खाली कम्युनिकेशन स्विच आहेत आणि वेगवेगळे वर्कस्टेशन 1, 2, 3, 4, 5 हे एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत आणि हे सगळे एकमेकांबरोबर काम करणार आहेत क्लस्टर मिडलवेअरचा वापर करून. क्लस्टर मिडलवेअर काय आहे? एक सॉफ्टवेअर आहे आणि त्याचा यूज करून हे 5ही कम्प्युटर्स एकमेकांबरोबर कम्युनिकेट करणार आहेत आणि ह्याच्या जोडीलाच पॅरलल प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट्स, पॅरलल ॲप्लिकेशन, सिक्वेन्शियल ॲप्लिकेशन हे सगळे मिळून एकत्र काम करणार आहेत आणि हे सर्व गोष्टी ह्या पॅरलली होणार आहेत. मग क्लस्टर कम्प्युटिंग आर्किटेक्चर काय सांगते बघा. जी आपण आता डायग्राम पाहिली त्याचंच हे डिस्क्रिप्शन आहे. क्लस्टर कम्प्युटिंग म्हणजे काय? ॲरे ऑफ इंटरकनेक्टेड इंडिव्हिज्युअल कम्प्युटर्स. अनेक स्वतंत्र कम्प्युटर्स हे एकमेकांना कनेक्ट केलेले आहेत. कम्प्युटर सिस्टीम्स ऑपरेटिंग कलेक्टिव्हली ॲज अ सिंगल स्टँडअलोन सिस्टीम आणि ह्या ज्या कम्प्युटर सिस्टीम आहेत त्या ॲज अ सिंगल स्टँडअलोन सिस्टीम म्हणून काम करतात. इट इज अ ग्रुप ऑफ वर्कस्टेशन्स ऑर कम्प्युटर्स वर्किंग टुगेदर ॲज अ सिंगल इंटिग्रेटेड कम्प्युटिंग रिसोर्स कनेक्टेड व्हाया हाय स्पीड इंटरकनेक्ट. आणि हे एकमेकांबरोबर कनेक्ट केलेलं आहे. हे सगळं हाय स्पीडने केलेलं आहे कनेक्ट. A node either a single or a multiprocessor network having memory, input and output functions and an operating system. इथं जे आपण बघितलं हे 5 याच्यामध्ये नोड्स किती आहेत? 5. तर एवढेच नसतात. तर ह्याच्यापेक्षा अनेक जास्त कम्प्युटर्स एकमेकांना अटॅच केलेले असतात आणि जसं मगाशी सांगितलं तसं याची ऑपरेटिंग सिस्टीम स्वतंत्र असते, मेमरी स्वतंत्र असते. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी स्वतंत्र असतात आणि प्रत्येक 2 कम्प्युटर्स हे एकमेकांना सिंगल लाईननी कनेक्ट केलेले असतात. ज्याच्यामध्ये लॅन लोकल एरिया नेटवर्क कनेक्शन वापरलेलं असतं. मग ह्या क्लस्टर कम्प्युटरचे कंपोनंट्स कोणते कोणते आहेत? तर क्लस्टर नोड आहे, क्लस्टर ऑपरेटिंग सिस्टीम आहे, स्विच आहे, नोड आहेत, नेटवर्क स्विचिंग हार्डवेअर हे सगळे काय आहेत? क्लस्टर कम्प्युटरचे कंपोनंट्स आहेत. नोड म्हणजे काय? प्रत्येक कम्प्युटर. ह्या प्रत्येक कम्प्युटरवर काय असणार आहे? ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे. स्विच आणि नोड इंटरकनेक्ट म्हणजे काय? लॅन. 2 सिस्टीम आपण एकमेकांना जोडणार आहोत आणि नेटवर्क स्विचिंग हार्डवेअर म्हणजे पण काय? लॅन. या ठिकाणी स्टॅक दाखवलेला आहे कशा पद्धतीने ऍप्लिकेशन्स वर्क होतात. तर अगदी बेसमेंटला इंटरनेट आणि प्रोटोकॉल्स असतील. इंटेल AMD प्रोसेसर जो काही असेल तो त्या कम्प्युटरमध्ये असेल. इंटरनेट प्रोटोकॉल्स GBE, 10 GBE, InfiniBand, मायरीनेट हे वापरले जातात. ऑपरेटिंग सिस्टीम विंडोज असू शकते किंवा लिनक्स असू शकते. मिडलवेअर मगाशी मी सांगितलं होतं की हे सगळे कम्प्युट नोड्स हे कशाचा वापर करून वर्क होतात? तर मिडलवेअरचा वापर होऊन वर्क करतात. मग हे मिडलवेअर कोणते कोणते असतात? ऑस्कर, स्काय LD आणि रॉक्स. या तिन्हीपैकी आता तिन्ही असतील का? तर नाही, तिन्हीपैकी एक असेल. सपोज ते ऑस्करचा यूज करतात तर सगळे नोड काय वापरणार आहेत? ऑस्कर. जर ते सगळे स्काय LD वापरत आहेत तर सगळेजण काय वापरणार आहेत? स्काय LD. ठीक आहे. सो ज्या पद्धतीचे ऍप्लिकेशन असेल, ज्या पद्धतीची रिक्वायरमेंट असेल आणि जे मिडलवेअर इन्स्टॉल केलेलं आहे तेच प्रत्येक नोडवरती इन्स्टॉल केलं जाईल आणि पॅरलली ऍप्लिकेशन सगळे वर्क होणार आहेत. सो MCQ ला विचारलं जाऊ शकतं. एक्झाम्पल ऑफ मिडलवेअर तर ऑस्कर, स्काय LD किंवा रॉक्स. मग आता ह्या क्लस्टर कम्प्युटर्सचे टाइप्स कोणते? तर 3 टाइप्स आहेत. त्यातला पहिला टाइप आहे हाय परफॉर्मन्स क्लस्टर्स. HP
क्लस्टर्स. पहिला टाईप काय आहे? हाय परफॉर्मन्स क्लस्टर्स. HP क्लस्टर्स यूज कम्प्युटर क्लस्टर्स. HP क्लस्टर्स काय करतात? कम्प्युटर क्लस्टर्स वापरतात आणि सुपर कम्प्युटर्स वापरतात आणि त्यांचा वापर करून मोठे मोठे कम्प्युटेशनल प्रॉब्लेम्स ते सॉल्व्ह करतात. त्याच्या नावामध्येच आहे हाय परफॉर्मन्स. मग हे जे काही फंक्शन्स परफॉर्म करतात त्याच्यामध्ये हे जे नोड्स आहेत ते एकमेकांबरोबर प्रॉपरली कम्युनिकेट करतात आणि मग त्यांचं टास्क हे चांगल्या पद्धतीने करतात. याच्यामध्ये पॅरलल प्रोसेसिंगचा यूज केला जातो आणि जे मोठे मोठे कम्प्युटेशनल टास्क असतात ते विदिन अ सेकंद हे कम्प्लीट केले जातात. सेकंड क्लस्टर टाईप आहे लोड बॅलन्सिंग क्लस्टर. लोड बॅलन्स करणारा क्लस्टर त्याला काय म्हटलं जातं? लोड बॅलन्सिंग. जसं मग अशी आपण बघितलं होतं की ऍट अ टाइम अनेक ट्रान्झॅक्शन, अनेक हिट्स एखाद्या सॉफ्टवेअर वरती किंवा एखाद्या गोष्टीवरती होऊ शकतात. तर अशा वेळेस त्या ठिकाणी लोड बॅलन्सिंग क्लस्टर वापरले जातात. लोड बॅलन्स करणं म्हणजे काय? तर ज्या काही येणाऱ्या रिक्वेस्ट आहेत त्या काय केल्या जातात? वेगवेगळ्या रिसोर्सेस मध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या जातात. ज्याच्यामध्ये सिमिलर प्रोग्राम्स आहेत, सिमिलर कंटेंट आहेत, अशा नोडवरती ह्या रिक्वेस्ट काय केल्या जातात? डायव्हर्ट केल्या जातात. त्याच्यामुळे कोणत्याही एका सिंगल नोडवरती, कोणत्याही एका सिंगल कम्प्युटरवरती लोड येत नाही, कामाचा लोड येत नाही आणि एका नोडला जास्ती काम आणि एका कम्प्युटरला, एका प्रोसेसरला कमी काम असं होत नाही. लोड बॅलन्सिंग क्लस्टर बरोबर मॅनेज करतात आणि सर्व वर्कस्टेशन्सला, सर्व कम्प्युटर्सला प्रॉपर अमाऊंटमध्ये टास्क देतात. त्याच्यामुळं कोणत्याही प्रकारचा लोड हा एकाच वर्कस्टेशनवरती येत नाही. मग हे जे डिस्ट्रीब्युशन आहे जनरली वेब होस्टिंग एन्व्हायरमेंट म्हणजे जिथं वेबसाईट स्टोअर केलेल्या असतात, उदाहरणार्थ Amazon असेल, फ्लिपकार्ट असेल, अशा ठिकाणी हे लोड बॅलन्सिंग क्लस्टर्स वापरले जातात. जेणेकरून येणाऱ्या ज्या रिक्वेस्ट आहेत, बँकेचे ऍप्लिकेशन्स असतील, येणाऱ्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या प्रॉपरली वेगवेगळ्या सर्व्हर्सवरती डिस्ट्रीब्यूट होतील, पण काम पण तितक्याच उत्तम पद्धतीने होईल, तितक्याच स्पीडली होईल, तितक्याच चांगल्या पद्धतीने होईल, चांगला परफॉर्मन्स मिळेल याची काळजी घेतली जाते. त्यानंतर थर्ड आहे हाय अवेलेबिलिटी क्लस्टर. थर्ड कोणता आहे? हाय अवेलेबिलिटी क्लस्टर. मग याचे क्लस्टर्स कशासाठी डिझाईन केले जातात? दे आर डिझाईन टू मेंटेन रिडंडंट नोड्स दॅट कॅन ऍक्ट ॲज अ बॅकअप सिस्टीम इन केस एनी फेल्युअर ऑकर्स. एखादं फेल्युअर आलं तर अशा वेळेस याचे क्लस्टर्स हे वापरले जातात. हाय अवेलेबिलिटी क्लस्टर्स म्हणजे बघा, अवेलेबिलिटी म्हणजे काय? आपल्याला वेळेला ते अवेलेबल हवं. मग जनरली बॅकअप सिस्टीम म्हणून ह्यांचा वापर केला जातो. आता तुम्ही बघा, साधं उदाहरण घ्या, आपलं फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ह्या सर्वांचा डेटा हा कुठंतरी डेटा सर्व्हरला स्टोअर झालेला असतो. जीमेल असेल, हा आपला सगळा डेटा कुठंतरी कुठल्या तरी सर्व्हरवरती स्टोअर असतो. पण कधी आपल्याला असं जाणवलं का की माझं कधीतरी अगदी होतं, म्हणजे इन रेअर केसेस, पण कधीतरी आपल्याला जाणवलं का की आपण आपलं फेसबुक ओपन केलं किंवा आपलं जीमेल ओपन केलं आणि आपला डेटाच नाहीये? असं कधीही होत नाही, कारण ह्या डेटाचे अनेक आणि मल्टिपल बॅकअप्स घेऊन ठेवलेले असतात. हे हाय अवेलेबिलिटी क्लस्टरमध्ये ह्या बॅकअप सिस्टीम्स वापरल्या असतात. त्याच्यामुळं एक जरी कम्प्युटर बिघडला, एक नोड जरी बिघडला तरी त्याचा बॅकअप दुसऱ्या सिस्टीम वरती असतो. त्याच्यामुळे आपल्याला कधीही जाणवत नाही की आपला डेटा लॉस झालेला आहे. तिकडे प्रॉब्लेम झाला तरी आपल्याला आहे तसाच डेटा दिसतो बिकॉज ऑफ बॅकअप सिस्टीम. मग वेगवेगळे कॉम्प्लिकेटेड डेटाबेसेस असतील, कस्टमर सर्व्हिस ई वेबसाईट्स असतील, बिझनेस ऍक्टिव्हिटीज असतील, अशा ठिकाणी कन्सिस्टंट कम्प्युटिंग लागतं, नेटवर्क फाईल डिस्ट्रीब्युशन लागतं. मग अशा वेळेस हे हाय अवेलेबिलिटी क्लस्टर्स वापरले जातात. ह्याचा मेन पर्पज काय आहे? टू गिव्ह अनइंटरप्टेड डेटा अवेलेबिलिटी. जसं मी आता सांगितलं, काय त्याचा मेन यूज? टू गिव्ह अनइंटरप्टेड डेटा अवेलेबिलिटी. कोणताही इंटरप्शन न येता, कोणत्याही पद्धतीचं त्याच्यामध्ये कामकाज न थांबता आपल्याला काम सतत सुरू ठेवायचं असेल तर त्या ठिकाणी हाय अवेलेबिलिटी क्लस्टर्स वापरले जातात.
म्हणजे एक पीसी बिघडला तरी दुसरा पीसी त्याचं काम करू शकतो किंवा तो करत असतो. त्यानंतर नेक्स्ट क्लस्टर आहे बीवुल्फ क्लस्टर्स. बीवुल्फ क्लस्टर्स काय आहेत बघा, तर ह्याच्यामध्ये पॅरलल प्रोसेसिंग वापरलं जातं आणि ह्याच्यामध्ये स्वस्त आणि पॉवरफुल असे सुपर कम्प्युटर्स वापरून हे क्लस्टर्स बनवलेले असतात. आधीचे जे आपण टाइप्स बघितले त्याच्यामध्ये आपण नॉर्मल कम्प्युटर्स वापरलेले आहेत, पण बीवुल्फ क्लस्टर्स कशाने बनलेलं असतं, तर बीवुल्फ क्लस्टर्स हे सुपर कम्प्युटर्सनी बनलेलं असतं. ह्या क्लस्टर्स मध्ये दोन टाईपचे कम्प्युटर्स असतात. एक असतात मास्टर सर्व्हिस नोड और फ्रंट नोड कम्प्युटर आणि दुसरे असतात सिंपल नोड्स. मग हे मास्टर नोड किंवा सर्व्हिस नोड काय करतात, तर युजर आणि क्लस्टर दोघांना मॅनेज करण्याचं काम मास्टर कम्प्युटर्स करतात आणि जे नॉर्मल नोड्स असतात ज्याच्यामध्ये ते कम्प्युटिंग परफॉर्म करतात, ते ऍक्च्युअल टास्क परफॉर्म करतात. मग त्याच्यामध्ये कीबोर्ड, माऊस, फ्लॉपी ह्या गोष्टींचा समावेश होतो आणि ह्या सगळ्यांनी मिळून काय होतो, हा बीवुल्फ क्लस्टर तयार होतो. मग अशी आपण एक स्टॅक बघितला होता, त्याच्यामध्ये आपण मिडलवेअर बघितलं होतं ऑस्कर. तर लिनक्स वरती हे काम करतं आणि हे जे मिडलवेअर आहे ते बीवुल्फ क्लस्टर्स मध्ये वापरलं जातं. मग बीवुल्फ क्लस्टर मध्ये काय केलं जातं, तर तुमचा जो काही लार्ज डेटा सेट आहे तो छोट्या छोट्या डेटा सेट मध्ये कन्व्हर्ट केला जातो. म्हणजे हा लार्ज डेटा सेट हा मास्टर कम्प्युटरला दिला जातो. मास्टर कम्प्युटर एक सॉफ्टवेअर किंवा एक प्रोग्राम रन करणार आणि तो प्रोग्राम रन करून तो जो काही प्रॉब्लेम आहे तो स्मॉल छोट्या छोट्या टास्क मध्ये कन्व्हर्ट केला जातो आणि प्रत्येक टास्क मग प्रत्येक नोडला दिलं जातं आणि शेवटी काय होणार आहे, हे टास्क सगळं फिनिश झाल्यानंतर प्रत्येक नोड हा मास्टर कम्प्युटरला आउटपुट पाठवणार आहे आणि तिथं पुन्हा त्याचं एकत्रित करून फायनल आउटपुट काय केलं जातं, कम्प्युट केलं जातं. अशा पद्धतीने बीवुल्फ क्लस्टर्स काम करतात. त्याच्यानंतर हे जे काही क्लस्टर्स असतात ते दोन प्रकारामध्ये क्लासिफाय होतात. क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलं जातं, एक तर क्लस्टर ओपन क्लस्टर असेल किंवा क्लोज क्लस्टर असेल. दोन क्लासिफिकेशनचे टेक्निक्स आहेत. मग ओपन क्लस्टर म्हणजे काय, तर ओपन क्लस्टर म्हणजे त्यातल्या प्रत्येक नोडला एक आयडेंटिटी असणार आहे आणि आपल्याला माहिती आहे कम्प्युटरची आयडेंटिटी कोण रिप्रेझेंट करतो, आयपी ऍड्रेस. तर मग ओपन क्लस्टर मधल्या प्रत्येक नोडला स्वतंत्र आयपी असणार आहे आणि इंटरनेट वरती किंवा वेब वरती हा कम्प्युटर त्याच्या आयपीनीच आपण ऍड्रेस करणार आहोत किंवा आयपीनीच ओळखणार आहोत. याच्यामुळे काय आहे, सिक्युरिटी वाढते. ओपन क्लस्टरची सिक्युरिटी कशी असते, चांगली असते, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या आयपी ऍड्रेस वाल्या कम्प्युटरनी काय केलं हे एक्झॅक्टली माहिती होतं. आणि सेकंड क्लासिफिकेशन कॅटेगरी आहे क्लोज क्लस्टर. तर क्लोज क्लस्टर मध्ये हे आयपी ऍड्रेसेस हाईड केलेले असतात. गेटवे नोड जो असतो त्याच्या आतमध्ये हे आयपी नोड्स हाईड केलेले असतात. त्याच्यामुळं प्रोटेक्शन हे अजून जास्ती प्रमाणात काय केलं जातं, सिक्युअर केलं जातं. त्यामुळं हे याच्यामध्ये आयपी ऍड्रेसेस हाईड केल्यामुळं खूप कमी आयपी ऍड्रेसेस लागतात आणि कम्प्युटेशनल टास्क परफॉर्म करायचे असतील विदाउट डिस्क्लोजिंग आयडेंटिटी तर आपण क्लोज क्लस्टर्स वापरू शकतो. मग वेगवेगळ्या क्लस्टर टेक्नॉलॉजीज कोणत्या कोणत्या आहेत, तर त्याचे दोन टाइप्स किंवा दोन पद्धतीने ते इम्प्लिमेंट केलं जातं. तर पहिला टाइप आहे त्याचा पॅरलल व्हर्च्युअल मशीन. पहिला टाइप काय आहे, पॅरलल व्हर्च्युअल मशीन आणि दुसरा टाइप आहे मेसेज पासिंग इंटरफेस. दुसरा टाइप काय आहे, मेसेज पासिंग इंटरफेस. सो पॅरलल व्हर्च्युअल मशीन मध्ये काय होतं बघा, तर डिरेक्टली हे जे काही सॉफ्टवेअर आहे ते प्रत्येक नोड वरती काय केलं जातं, इन्स्टॉल केलं जातं, प्रत्येक क्लस्टर नोडवर इन्स्टॉल केलं जातं. आणि पॅरलल व्हर्च्युअल मशीन आपल्याला एक सॉफ्टवेअर लायब्ररीचा सेट देणार आहे
आणि ज्याच्यामुळे प्रत्येक नोडला आपण काय म्हणणार, पॅरलल व्हर्च्युअल मशीन. आणि मग ह्याचा यूज करून मेसेज पासिंग असेल, टास्क मॅनेजमेंट असेल, रिसोर्स मॅनेजमेंट असेल, फॉल्ट किंवा एरर नोटिफिकेशन असेल, हे सर्व ह्याच्यामध्ये काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. आणि दुसरा टाईप काय आहे, मेसेज पासिंग इंटरफेस. तर ह्याच्यामध्ये टिपिकली मेसेज पासिंगची व्यवस्थितपणे यूज केलेला असणार आहे. त्याच्यासाठी TCP/IP प्रोटोकॉल वापरले जातात, वेगवेगळे सॉकेट कनेक्शन्स वापरले जातात. तसंच सी लँग्वेज असेल, फोर्ट्रॉन लँग्वेज असेल किंवा पायथॉन लँग्वेज असेल, याच्यामध्ये राईट केलेले जे प्रोग्राम्स आहेत, जे सॉफ्टवेअर्स आहेत, ते मोठ्या प्रमाणात कम्युनिकेशनसाठी वापरले जातात. मोस्ट ऑफ द कमर्शियल सिस्टीम्स ज्या आहेत त्याच्यामध्ये मेसेज पासिंग इंटरफेस ही टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केलेली असते. तुमच्या ऍप्लिकेशनची कशी रिक्वायरमेंट आहे, क्लायंटची कशी रिक्वायरमेंट आहे, त्याच्यावरती हे पॅरलल व्हर्च्युअल मशीन मध्ये इम्प्लिमेंट करायचं का मेसेज पासिंग इंटरफेस इम्प्लिमेंट करायचं हे ठरवलं जातं. त्यानंतर मग ह्या क्लस्टर कम्प्युटिंगचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याचे 3 ऍडव्हान्टेजेस आहेत. हाय परफॉर्मन्स, इझी टू मॅनेज आणि स्केलेबल. क्लस्टर कम्प्युटरमध्ये जनरली मेन फ्रेम कम्प्युटर्स वापरलेले असतात. सुपर कम्प्युटरच्या खाली कोणते कम्प्युटर्स असतात, मेन फ्रेम. म्हणजे सुपर कम्प्युटर हाय स्पीड, हाय परफॉर्मन्स आणि त्याच्यापेक्षा थोडा स्पीड कमी, थोडा परफॉर्मन्स कमी कशाचा असतो, मेन फ्रेमचा असतो. पण मेन फ्रेम सुद्धा आपल्या नॉर्मल कम्प्युटरपेक्षा त्याचा परफॉर्मन्स हा सुपर असतो. त्याच्यामुळं क्लस्टर कम्प्युटिंग मध्ये मेन फ्रेम कम्प्युटर्स वापरलेले असतात. त्याच्यामुळं हाय परफॉर्मन्स असतो, हाय स्पीड असतो, बेटर एक्झिक्युशन असतं. तसंच क्लस्टर कम्प्युटिंग हे मॅनेज करायला सोपे असतात, इम्प्लिमेंट करण्यासाठी इझी असतात. कारण अनेक कम्प्युटर्स असतात जे की टिपिकल लॅननी कनेक्ट असतात, टिपिकल वायर्ड नेटवर्कनी कनेक्ट असतात किंवा वायरलेस नेटवर्कनी कनेक्ट असतात. त्यामुळे ते तयार करणं इझी असतं. आणि दे आर दी स्केलेबल. स्केलेबल म्हणजे काय, तर एखादा नवीन नोड किंवा एखादा नवीन कम्प्युटर तुम्ही इझिली त्या आर्किटेक्चरमध्ये ऍड करू शकता. म्हणजे सपोज आधी माझ्या क्लस्टरमध्ये 5 कम्प्युटर्स आहेत, 5 नोड्स आहेत आणि मला एक्स्ट्रा 5 ऍड करायचे आहेत, तर मी इझिली ते 5 रिसोर्सेस त्या आर्किटेक्चरमध्ये कंबाईन करू शकते. मग पुन्हा मला 2 नको आहेत, तर मी इझिली ते 2 रिमूव्ह करू शकते. आणि असं केल्याने इतर जे कम्प्युटर्स आहेत त्याच्यावरती कोणताही परिणाम होत नाही. त्याला आपण काय म्हणतो, स्केलॅबिलिटी. इतर कम्प्युटरच्या कामावरती कोणताही परिणाम होत नाही. त्याच्यामुळे क्लस्टर कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज ह्या स्केलेबल आहेत. तसंच एक्सपॅन्डॅबिलिटी. जसं आता सांगितलं की नेटवर्कमध्ये ॲडिशनल कम्प्युटर्स आपण इझिली ऍड करू शकतो, ॲडिशनल रिसोर्सेस इझिली ऍड करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेज, अवेलेबिलिटी. मगाची जसं सांगितलं की काही क्लस्टर्स हे बॅकअप सिस्टीम म्हणून वापरले जातात. त्याच्यामुळे एक नोड फेल झाला, एक कम्प्युटर फेल झाला किंवा एका नोडला काहीतरी प्रॉब्लेम आला, तर बाकीचे पॅरलल नोड्स हे काम चालू ठेवतात. त्याच्यामुळे काम कुठंही बंद होत नाही आणि तो नोड इझिली रिप्लेस केला जातो. त्याचं जे टास्क आहे ते इझिली डायव्हर्ट केलं जातं. त्याच्यामुळे अवेलेबिलिटी हा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज आहे क्लस्टर कम्प्युटिंगचा. त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी. जर तुम्हाला तुमचं कम्प्युटर नोड सॉफ्टवेअर अपग्रेड करायचे असतील तर सुपर अशी फ्लेक्झिबिलिटी क्लस्टर कम्प्युटिंग मध्ये दिलेली आहे. दे आर व्हेरी फ्लेक्झिबल टू अपग्रेड दी नोड्स. जसे प्रत्येक गोष्टीचे काही ऍडव्हान्टेजेस असतात, तसेच प्रत्येक गोष्टीचे काही डिसएडव्हान्टेजेस देखील असतात. मग क्लस्टर कम्प्युटिंगचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, हाय कॉस्ट, प्रॉब्लेम इन फाइंडिंग फॉल्ट आणि मोर स्पेसिस नीडेड. हाय कॉस्ट म्हणजे काय, हे पाहिजे तसं कॉस्ट इफेक्टिव्ह नाही, कारण ह्याच्यामध्ये हार्डवेअर मोठ्या प्रमाणात लागतंय, डिझायनिंग मोठ्या प्रमाणात होतंय, कम्प्युटर नोड्स जास्ती प्रमाणात लागतात. त्याच्यामुळं टिपिकली ह्याची जी कॉस्ट आहे ती इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ही जास्त आहे.
त्याच्यानंतर ॲट अ टाइम अनेक कम्प्युटर्स काम करत असतात. त्याच्यामुळे जर एखादी एरर आली, एखादा फॉल्ट आला, तर नेमका कोणत्या नोडमध्ये आला, नेमका कोणत्या कंपोनंटमध्ये आला, हे आयडेंटिफाय करणं हे क्लस्टर कम्प्युटिंगमध्ये अवघड असतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ह्याच्यामध्ये स्पेस जास्ती लागते. इन्फ्रास्ट्रक्चर मेंटेन करण्यासाठी आता एवढे मोठे सर्व्हर्स आहेत, एवढे नोड्स आहेत, तर हे सगळं मॅनेज करण्यासाठी, मॉनिटर करण्यासाठी, आपल्याला फिजिकल स्टोरेज करण्यासाठी जागा ही भरपूर प्रमाणामध्ये लागते. जर जागेची अवेलेबिलिटी असेल तरच आपण हे क्लस्टर कम्प्युटिंग तयार करू शकतो. मग ह्या क्लस्टर कम्प्युटरचे ऍप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत? तर क्लस्टर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा अनेक ठिकाणी वापरलं जाऊ शकतं किंवा वापरलं जातं ह्या पद्धतीचे आर्किटेक्चर्स. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन आहे बिग डेटा प्रोसेसिंग. सोशल मीडिया असेल, फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर किंवा फायनान्शियल डेटा असेल, जसं बँकेचा डेटा, स्टॉकचा डेटा, शेअर मार्केटचा डेटा किंवा सेन्सॉरचा डेटा असेल, तर ह्याच्यामध्ये डेटा जनरेशन खूप प्रमाणात होतं आणि ह्या डेटा ॲनालाइज करण्यासाठी, ह्याच्यातून काही गोष्टी फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करू शकतो, क्लस्टर कम्प्युटिंग वापरू शकतो. सेकंड यूज ह्याचा, सेकंड ऍप्लिकेशन वेब आणि ऍप्लिकेशन होस्टिंग आहे. जसं मगाशी सांगितलं तसं अनेक मोठ्या मोठ्या वेबसाईट्स असतील, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्यासारख्या ज्या वेबसाईट्स आहेत, ह्या वेबसाईटचं वेब होस्टिंग करण्यासाठी किंवा हे स्टोअर करण्यासाठी क्लस्टर कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी वापरले जातं. त्याच्यामुळे ज्यावेळेस हेवी ट्रॅफिक असेल, हेवी ट्रान्झॅक्शन्स असतील, हेवी लोड असेल, त्यावेळेस लोड बॅलन्सिंग सिस्टीमचा वापर करून प्रॉपरली त्या वेबसाईट्स वर्कआउट करू शकतात. त्याच्यामुळे वेब आणि ऍप्लिकेशन होस्टिंग मध्ये देखील क्लस्टर कम्प्युटिंग वापरलं जातं. त्यानंतर थर्ड आहे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग मॉडेल्स तयार करण्यासाठी हाय डेटा प्रोसेसिंग पॉवर लागते. ऑटोमेशन करायचं असेल एखाद्या गोष्टीचं, ऑर्गनायझेशनच्या डिसिजन मेकिंग प्रोसेस असतील, एखादं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं मशीन असेल, सॉफ्टवेअर असेल, तर ह्या ठिकाणी सुद्धा क्लस्टर कम्प्युटिंग वापरलं जातं. आणि लास्टली फायनान्शियल मॉडेलिंग, ज्या ठिकाणी आर्थिक गोष्टीशी रिलेटेड सॉफ्टवेअर्स असतील, आर्थिक गोष्टींशी रिलेटेड बिझनेसेस असतील, ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रिस्क आहे, अशा ठिकाणी फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये क्लस्टर कम्प्युटिंग वापरलं जातं. मग ह्या ठिकाणी मॉन्टे कार्लो सायम्युलेशन्स किंवा ऑप्शन प्राइसिंग वापरले जातात, ज्याच्यामध्ये फायनान्शियल मॉडेलिंग इन्क्लूड केलेलं असतं आणि अशा ठिकाणी क्लस्टर कम्प्युटिंग हे वापरलं जातं. मग क्लस्टर्सचे नेमके बेनिफिट्स काय आहेत? तर अवेलेबिलिटी, क्लस्टर्स हे अवेलेबल असतात, परफॉर्मन्स चांगला आहे, कॉस्ट लो आहे, इलॅस्टिक आहेत आणि ज्यावेळेस हवं त्यावेळेस तुम्ही तुमचा जॉब त्यावरती एक्झिक्यूट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट टेक्नॉलॉजी आहे ग्रीड कम्प्युटिंग. काय सांगतं बघा ग्रीड कम्प्युटिंग? Grid computing can be defined as a network of computers working together to perform a task that would rather be difficult for a single machine. एका सिंगल मशीनला काम करण्यासाठी एखादा टास्क जर अवघड असेल तर त्या ठिकाणी कम्प्युटर्सचं नेटवर्क तयार केलं जातं आणि ह्या नेटवर्क थ्रू पर्टिक्युलर टास्क कंप्लीट केलं जातं. मग याच्यावरती जे नेटवर्क तयार केलं जातं त्याच्यामध्ये प्रत्येक मशीनवरती सेम प्रोटोकॉल इम्प्लिमेंट केला जातो आणि व्हर्च्युअली ह्याचं काम चालतं. त्याच्यामुळे ग्रीड कम्प्युटर मधल्या प्रत्येक मशीनला व्हर्च्युअल सुपर कम्प्युटर असं म्हटलं जातं. मोठमोठे डेटा सेट्स अनालाइज करण्यासाठी, मोठमोठा डेटा सिम्युलेट करण्यासाठी ग्रीड कम्प्युटिंग वापरलं जातं. ह्याच्यामधली जी कम्प्युटिंग पॉवर आहे ती खूप हाय आहे, स्पीड देखील खूप हाय आहे. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात प्रोसेसिंग पॉवर हवी आहे, खूप मोठी स्टोरेज कॅपॅसिटी हवी आहे, हाय स्पीड हाय परफॉर्मन्स हवा आहे, अशा ठिकाणी अशा नेटवर्कवरती ग्रीड कम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज इम्प्लिमेंट केलेल्या असतात. ग्रीड कम्प्युटिंग हा डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंगचाच एक सबसेट आहे.
आणि ह्याच्यामध्ये मोस्टली इथरनेटचा किंवा इंटरनेटचा यूज करून नेटवर्क तयार केलेलं असतं. त्याच्यामध्ये पॅरलल कम्प्युटिंग टेक्नॉलॉजी वापरलेली असते, वेगवेगळे CPUs वापरलेले असतात. प्रत्येक मशीन वरती CPU असतं, त्यामुळे ज्यावेळेस काम करण्याची वेळ येते त्यावेळेस मल्टिपल कोर CPUs ॲट अ टाइम काय करतात, काम करतात. जसं की ग्रीड कम्प्युटिंग हे थोडंसं नवीन नाहीये, पण अजूनही पाहिजे तसं ते परफेक्ट नाहीये. त्याच्यासाठी अनेक रूल्स अँड रेग्युलेशन्स आणि प्रोटोकॉल्स ठरवण्यात आलेले आहेत, पण अजून ते इम्प्रूव्हमेंटच्या प्रोसेसमध्ये आहेत. समोर जर उदाहरण बघितलं तर बघा, टोपोलॉजी इन ग्रिड कम्प्युटिंग. एक कंट्रोल नोड आहे सेंटरला. वर्किंग कसं होतंय बघा, एक सेंटरला कंट्रोल नोड आहे आणि आजूबाजूला बाकीचे नोड्स आहेत आणि ह्या प्रत्येक नोड वरती वेगवेगळी ऑपरेटिंग सिस्टीम आहे. एका नोडवर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आहे, एका नोडवरती उबंटू ऑपरेटिंग सिस्टीम आहे, एका नोडवरती डेबियन ऑपरेटिंग सिस्टीम आहे, एका नोडवरती मॅक. म्हणजे काय आहे की ह्या ठिकाणी ऑपरेटिंग सिस्टीम वेगवेगळे आहेत, तरीही एक सेंट्रल कंट्रोल नोड ह्यांना कंट्रोल करणार आहे. मग ज्यावेळेस ग्रिड कम्प्युटिंग नेटवर्क आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या मशीन्स येतात. कोणत्या 3 मशीन्स आहेत? कंट्रोल नोड, प्रोव्हायडर आणि युजर. 3 मशीन्स कोणत्या आहेत? कंट्रोल नोड, प्रोव्हायडर आणि युजर. What is control node? तर it is a server or a group of servers which administrates the whole network and keeps the account of the resources in the network pool. काय केलं जातं, तर हे जे नेटवर्क आहे ते नेटवर्क पूल मध्ये मेंटेन करण्यासाठी किंवा जे काही आजूबाजूचे प्रोव्हायडर्स आहेत, युजर्स आहेत, सर्व्हर्स आहेत, त्यांना एकत्र करून त्यांच्यावर ऍडमिनिस्ट्रेशन करण्याचं काम कोणाचं आहे? कंट्रोल नोडचा आहे. प्रोव्हायडर काय करतो? कम्प्युटर कॉन्ट्रीब्युट्स इट रिसोर्सेस टू द नेटवर्क रिसोर्स पूल. प्रोव्हायडर काय करणार आहे? रिसोर्सेस प्रोव्हाइड करणार आहे. आणि युजर काय करणार आहे? युजर विल यूज द रिसोर्सेस ऑन द नेटवर्क. बघा, युजर रिसोर्स यूज करणार आहे, प्रोव्हायडर रिसोर्स प्रोव्हाइड करणार आहे आणि कंट्रोल नोड सगळ्याचं ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टी म्हणजे कंट्रोल नोड, प्रोव्हायडर आणि युजर हे एकमेकांना नेटवर्कनी कनेक्टेड असणार आहेत. मग ज्यावेळेस एखादा कम्प्युटर एखादी रिक्वेस्ट करणार आहे, एखादी रिक्वेस्ट जी रिसोर्स साठी असणार आहे ती कशाला केली जाईल? कंट्रोल नोडला. कंट्रोल नोड काय करणार आहे? इट गिव्स द युजर ऍक्सेस टू द रिसोर्सेस अवेलेबल ऑन द नेटवर्क. त्या रिसोर्सेसला युजर ऍक्सेस दिला जाईल. when it is not in use it should ideally contribute its resources to the network. आणि मग नॉर्मल कम्प्युटर जे असणार आहेत तो एकतर युजर असेल किंवा प्रोव्हायडर असेल. कसं काय? जर तो रिसोर्स प्रोव्हाइड करत असेल तर त्यावेळेस तो प्रोव्हायडर म्हणून ऍक्ट होणार आहे आणि जर तो रिसोर्सेस घेत असेल, सर्व्हिस घेत असेल तर त्यावेळेस तो युजर म्हणून ऍक्ट होणार आहे. मग हे जे नोड्स आहेत ह्याच्यामध्ये सेम ऑपरेटिंग सिस्टीम वापरलेली असेल तर त्यांना होमोजिनियस नेटवर्क म्हणायचं आणि वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स वापरलेल्या असतील तर त्यांना हेट्रोजिनियस नेटवर्क म्हणायचं. मग अशी आपण जे एक्झाम्पल बघितलं ते हेट्रोजिनियस नेटवर्कचं होतं. आणि जर एकच ऑपरेटिंग सिस्टीम वापरली असेल सगळ्या नोडनी तर त्याला आपण काय म्हणणार? होमोजिनियस नेटवर्क. मग ग्रीड कम्प्युटिंग हे थोडंसं डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग पेक्षा वेगळं आहे. मग ह्याच्यामध्ये सुद्धा जनरली जो प्रोटोकॉल वापरला जातो तो असतो मिडलवेअर. मिडलवेअर काय करणार आहे? तर तो ऍडमिनिस्ट्रेशनचं काम करणार आहे आणि कंट्रोलर्स, प्रोव्हायडर्स यांच्यामध्ये युजर्स आणि प्रोव्हायडर्स यांच्यामध्ये तसंच जो काही आपला मेन आहे कंट्रोल नोड या तिन्ही मध्ये प्रॉपर कम्युनिकेशन ठेवण्याचं काम हे या कंट्रोलरचं असणार आहे. त्याच्यामुळं काय होणार आहे? प्रोव्हायडर ही काळजी घेणार आहे की कोणत्याही एका कंट्रोल नोड याची काळजी घेणार आहे की कोणत्याही एका प्रोव्हायडरला टास्कचा ओव्हरलोड येऊ नये. जसं आपण लोड बॅलन्सिंग क्लस्टर मध्ये बघितलं होतं.
की जॉब अशा पद्धतीने मॅनेज केले जातात, टास्क अशा पद्धतीने मॅनेज केले जातात की एका कम्प्युटरवरती कोणत्याही प्रकारचा लोड येत नाही. मग तसंच ग्रीड कम्प्युटिंग मध्ये कंट्रोल नोड ही काळजी घेतो की कोणत्याही एकाच नोड वरती सगळ्या टास्कचा लोड येऊ नये आणि प्रॉपरली त्याचं एक्झिक्युशन व्हावं. मिडलवेअरचा दुसरा जॉब काय आहे की ऑथरायझेशन करणं, की जी प्रोसेस चालू आहे, जे टास्क चालू आहे ते ऑथराइज्ड आहे याची काळजी सुद्धा कंट्रोल नोड घेतो. याच्यामध्ये प्रोव्हायडरनी परमिशन दिल्याशिवाय युजर कोणत्याही प्रकारची गोष्ट त्याच्या कम्प्युटरवरती एक्झिक्यूट करू शकत नाही. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात सिक्युरिटी ह्याला प्रोव्हाइड केलेली आहे. आणि मिडलवेअर ह्याच्यामध्ये जे वापरलेलं असतं त्याच्यामध्ये अनवॉन्टेड टास्क आले तर ते एक्झिक्यूट केले जात नाही. याच्यामध्ये क्लासिफिकेशन केलं जातं की वॉन्टेड टास्क, अनवॉन्टेड टास्क. एखादी अनावश्यक गोष्ट असेल तर ती त्या ठिकाणी एक्झिक्यूट करून टाइम, स्पेस, एनर्जी वाया घालवली जात नाही. मग ह्या ग्रीड कम्प्युटिंगचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत? तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व काही सेंट्रलाइज्ड नाही, कारण तिथं मेन सेंट्रल सर्व्हर नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी प्रोसेसिंग आणि कंट्रोलिंग हे सगळं कंट्रोल नोड थ्रूच होतं. त्याच्यामध्ये अनेक हेट्रोजिनियस मशीन्स वापरलेले आहेत. त्याच्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीची कामं ही अतिशय इझिली, अतिशय छान पद्धतीने त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जातात. जशा पद्धतीची रिक्वायरमेंट आहे त्या पद्धतीने टास्कचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. तसंच याच्यामध्ये फिजिकल लोकेशन त्या कम्प्युटरचं कोणतंही असेल तरी चालतं, कारण की हे सगळे जे टास्क आहेत ते पॅरलली परफॉर्म केले जातात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं फ्री आहे. युजर्स डोंट हॅव टू पे फॉर देम. युजर्सला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाहीत. आणि डिसएडव्हान्टेजेस जर ग्रीड कम्प्युटिंगचे बघायचे झाले तर अजूनही ग्रीड कम्प्युटिंग हवं तेवढं ऍक्टिव्ह नाहीये. त्याच्यामध्ये अजूनही इन्व्हेन्शन्स चालू आहेत. सुपरफास्ट इंटरकनेक्ट हे कम्प्युटर रिसोर्सेस मध्ये अजून पाहिजे तितक्या प्रमाणात नाही. अनेक सर्व्हर्स वरती काही ऍप्लिकेशनला लायसन्सिंग गरजेचं आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेकदा प्रॉब्लेम्स येतात. अनेक वेळेस अनेक ग्रुपने एका वेळेस जर रिसोर्सेस शेअर केले तर त्या ठिकाणी डेडलॉक तयार होतो किंवा मग कोणत्याच प्रॉपर युजरला ती गोष्ट वापरता येत नाही. आणि एखाद्या कंट्रोल नोडलाच प्रॉब्लेम आला, कंट्रोल नोडच सगळं काही हँडल करतोय आणि कंट्रोल नोडच बिघडला, फॉल्ट आला, एरर आला तर मग सर्व सिस्टीम ह्या ठिकाणी स्टॉप होते. हे सर्व आहेत ग्रीड कम्प्युटिंगचे डिसएडव्हान्टेजेस. थँक्यू. सो आजच्या सेशनमध्ये आपण हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस पाहिले. क्लस्टर कम्प्युटिंग म्हणजे काय त्याच्याबद्दलची माहिती पाहिली. तसंच शेवटी आपण पाहिलं की शेवटची टेक्नॉलॉजी कोणती होती? ग्रीड कम्प्युटिंग. ग्रीड कम्प्युटिंग म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस पाहिलेले आहेत. या सेशन नंतर तुम्हाला एक असाइनमेंट दिली जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी ती असाइनमेंट सोडवायची आहे. थँक्यू.